मालू अरे काय आहे? मालू मालू अरे मालू माहेरी गेलीये. गुणाच्या तिच्या मग का का म्हणजे जायचं होतं तिला. एकटीच गेली? एकटी नाही, जे बाबा आले होते हो का, त्यांच्या बरोबर गेली. अरे मला एकदा सांगायचं तरी. तुला काय सांगायचं? अरे रडायला लागली, डोळ्यातनं पाणी बिणी काढायला लागली. म्हटलं जा बाई एकदाची, आमचं काही नडत नाही. राहिलं तुला गिळ्याला घालण्याचं तर मी आहे ना. नाही पण मला एकदा सांगितलं असतं तर. कशाला? घरात तू मोठा का मी मोठी? मोठी तूच. परत कधी येणार आहे ग? आता बाळ घेऊनच येणार आहे. कोणाचं? अरे होते काय नाही ग. हो मला खूप आठवण. काय मेल्या 4 दिवस बायको माहेरी गेली तर इतका बाईल वेडा झालास? हा मालू करता नाही म्हणत आहे ग. मग परत तुझ्या बरोबर सगळं भोगायचं म्हणजे मला. काय म्हणतोय? परत तुला सगळं भोगावं लागणार म्हणजे किती काम पडेल, कष्ट पडेल तुला. काही काम बिमा पडत नाही. तू आहेस ना माझ्या बरोबर. मी आहे अगं, पण मला कचेरीत जायला नको का? कचेरी सबंध दिवसभर काय कचेरीत पडून राहणार तू? हो साहेब म्हणाले पहाटे 4ला यायचं आणि झाडून सगळी कामं करायची. असं काय? मग त्याच्यापेक्षा घर झाड, पुण्य लागेल तुला. नानी कचेरी झाडतोय. अरे नानी नानी, अरे मालू कधी येणार? आज ना मालूला मी नाटकाला घेऊन जाणार आहे. हो का? कुठल्या? अरे अत्रेंचं नाटक आहे, आचार्य यात्रे. अरे वा, म्हणजे आता देशाबरोबर पत्नी प्रेम पण वाटतं. मालू अशी कशी गेलीस ग मला न सांगता? एवढं काय झालं? अगं मी काय काय ठरवलं होतं, काय काय करायचं होतं मला. मालू असं का केलंस तू? माहित नाही मी असं का वागले. काळजी करत असतील हे. काय वाटलं असेल त्यांना? किती करतात माझ्यासाठी हे. कुणी करत नसेल एवढं करतात माझ्यासाठी. काळजी घेतात माझी. कुंदाच्या सासरी किती छळतात तिला. एवढं करतात आणि मी असं का वागले? बाबा काही नाही, आत्ताच्या आता तुम्ही मला घेऊन चला सासरी. आत्ता? हो. एवढ्या रात्री? माझ्याच्यानी नाही राहवलं जाणार इकडे बाबा. अगं पण तुझ्या सासूबाई म्हणाले आता बाळ झाल्यावरच पाठवा म्हणून. माझंच चुकलं. मी असं वागायलाच नको होतं. मला माझ्या घरी जायचंय आत्ता. अगं हो हो मालू, तू बस बघू आधी आणि रडायची थांब. हे बघ, तू 2 जीवांची आहेस, तेव्हा आता अशी दगदग बरी नाही. मला चैन नाही पडणार. त्यांना या डोळ्यांनी बघीन, माफी मागीन त्यांची, तेव्हा माझ्या मनाला शांती मिळेल. अगं माले, दिवस गेले की असं होतच बाईचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.